तर मुंबई पुण्याव्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये नेमकं काय घडतंय तेही पाहूयात जिल्ह्याच्या बातम्या। सुरुवात शिर्डीपासून। शिर्डीमध्ये साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, मंदिराच्या कळसावर आणि परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई। जळगावच्या रांजणगाव ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम, ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी तक्रार निवारण नोंदणी उपलब्ध। अमरावती शहरात लवकरच स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लागणार, खासगी कंपनीकडून सर्वेक्षणाचं काम सुरू। प्रीपेड वीज मीटरमुळे नागरिकांना आधी पैसे भरल्यानंतरच वीज मिळणार। जळगावच्या वडाळीमधील रेल्वे बोगद्यातून वाहतुकीला अडथळा, रेल्वे विभागाने लवकरात लवकर पर्याय काढण्याची ग्रामस्थांची मागणी, अन्यथा रयत सेना आणि वडाळी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। नागपुरात आठवडाभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज, 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता। यवतमाळमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई, 5.5 लाखांचा मांजा जप्त, एलसीबीच्या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले। जळगावच्या भुसावळमध्ये दत्त महोत्सवाची सांगता, महानुभाव श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने पारंपरिक शोभायात्रा। साताऱ्याच्या माण तालुक्यात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पीय विकास कामांचा शुभारंभ, विकसित भारत रथाचं सुद्धा उद्घाटन। गोंदियामध्ये आज पोलिसांची नाकाबंदी, दंगा नियंत्रण आणि दामिनी पथकही सुरक्षेसाठी सज्ज, नागरिकांनी शांतता बाळगण्याचं पोलिसांकडून आवाहन।